आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये जनरल शस्त्रक्रिया शिबिरात 111 रुग्णांची तपासणी. आनंद ऋषीजी हॉस्पिटल रुग्णांसाठी आधारवड बनलंय. अमोल पटवा. आनंद ऋषीजी हॉस्पिटलच्या माध्यमातून निस्वार्थपणे व सेवाभावी वृत्तीनं रुग्णसेवेचं कार्य केलं जात आहे. या हॉस्पिटलच्या शिबिराच्या माध्यमातून सेवा करण्याची संधी पटवा व शेट्टी या परिवाराला दिली गेली हे आमचं भाग्य समजतो. राष्ट्रसंत आचार्य आनंद ऋषीजी महाराज साहेब यांचा कृपा आशीर्वाद रुग्णांना मिळत असल्यानं हजारो रुग्णांचे प्राण आजपर्यंत वाचले आहेत. येथील सर्व डॉक्टर्स, नर्सेस व कर्मचारी अत्यंत तळमळीनं ईश्वर कार्य समजून रुग्णसेवेचं कार्य अहोरात्र करत आहेत. शिबिराच्या माध्यमातून सवलतीच्या दरात आरोग्य सेवा मिळत असल्यामुळे आनंद ऋषीजी हॉस्पिटल रुग्णांसाठी आधारवड बनलंय, असं प्रतिपादन उद्योजक अमोल पटवा यांनी केलंय. आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये जनरल शस्त्रक्रिया शिबिराचं उद्घाटन उद्योजक अमोल पटवा व रौनक शेटिया यांच्या हस्ते दीप प्रज्वलनानं करण्यात आलं. यावेळी शिबिराचं आयोजक विपुल शेटिया, अमोल पटवा, रौनक शेटिया, अनिताताई शेटिया, पल्लवीताई पटवा, प्राची पटवा, शौर्य पटवा, श्रुती पटवा आदींसह जैन सोशल फेडरेशनचे डॉक्टर वसंत कटारिया, डॉक्टर प्रकाश कांकरिया, डॉक्टर आशिष भंडारी, प्रकाश शल्लानी, वसंत चोपडा, शिबिराचे तज्ज्ञ डॉक्टर, जनरल सर्जन डॉक्टर महेश घुगे, डॉक्टर भास्कर जाधव, विवेक भापकर, डॉक्टर प्रवीण मुनोत आदी उपस्थित होते. रौनक शेटिया म्हणाले, राष्ट्रसंत आचार्य आनंद ऋषीजी महाराज साहेब यांच्या कृपा आशीर्वादानं सुरू झालेल्या आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे. या उद्देशानं रुग्णसेवेचं कार्य होत आहे. येथे येणाऱ्या रुग्णांना दवा आणि दुवा दोन्ही मिळत असल्यानं रुग्ण बरे होऊन समाधानी होत आहेत. या शिबिरासाठी पटवा व शेट्टी या परिवाराला सहभागी करून घेतलाय. यापुढील काळातही शिबिराच्या माध्यमातून रुग्णसेवा करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत. आनंद ऋषी महाराजांच्या आशीर्वादाने आज इथं जनरल शस्त्रक्रिया विभाग शिबिर आयोजित केलेला आहे आणि ह्या शिबिरचं आम्हाला दोन्ही कुटुंबांना किंवा कुटुंब आणि शेट्या कुटुंबांना याचं सहभागी व्हायचं आम्हाला संधी भेटलेली आहे आणि असंच हे गोरगरिबांकरता आम्हाला ज्यावेळेस संधी भेटेल त्या वेळेला शेट्या परिवार आणि पटवा परिवार या कार्यक्रमासाठी कधी पण पुढे यायची इच्छुक राहील आणि मी याच कार्यक्रमासाठी याच शिबिर करता सगळे डॉक्टर आणि सगळे नर्सेसचं खूप खूप आमच्या आनंद ऋषी हॉस्पिटलमध्ये आभार मानतो. धन्यवाद. डॉक्टर महेश घुगे म्हणाले की आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक पद्धतीने व प्रगत तंत्रज्ञानानुसार योग्य निदान करून उपचार करण्यात येत आहेत. प्रत्येकांना आजार होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करणं आवश्यक आहे. सुदृढ आरोग्यासाठी नियमित व्यायाम, चालणे, फिरणे व योग्य आहार आवश्यक आहे. पालेभाज्या, ड्रायफ्रुट्स व फलाहार, सकस आहार घेणं महत्त्वाचं आहे. शिबिराच्या माध्यमातून सवलतीच्या दरात जनरल शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन आनंद ऋषीजी हॉस्पिटलमार्फत केलं जात आहे. या शिबिराचा गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा असं आवाहन डॉक्टर घुगे यांनी केलं. नमस्कार. आज आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये आरोग्य तपासणी शिबिरानिमित्त आज शस्त्रक्रिया सर्जरी म्हणजे जनरल सर्जरीचा शिबिर आपण आयोजित केलं होतं. याच्यामध्ये जनरल सर्जरी आणि मिनिमल ॲक्सेस म्हणजे दुर्बिणीद्वारे लॅप्रोस्कोपिक सर्जरीचं शिबिर आपण घेतलं आहे. याच्यामध्ये आपण सर्व हरणे आहेत, अपेंडिक्स आहेत, त्यानंतर दुर्बिणीद्वारे होणाऱ्या शस्त्रक्रिया, पोटाच्या, लिव्हरच्या, पित्ताशयाच्या सर्जरी, या सर्व सर्जरी आपण शिबिरामार्फत आज आनंद ऋषीजी रुग्णालयात आपण या शिबिरांतर्गत करणार आहोत. उत्तम दर्जाची सेवा आणि माफक दरात सेवा हे आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये आपण करत आहोत. तोच वसा आपण पुढे चालू ठेवूया. धन्यवाद. प्रास्ताविकात डॉक्टर प्रकाश कांकरिया म्हणाले की प्रबुद्ध विचारक आदर्श ऋषीजी महाराज साहेब यांच्या प्रेरणेनं व जैन सोशल फेडरेशनच्या योगदानातून सुरू झालेल्या आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये रुग्णसेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे या ब्रीदवाक्याप्रमाणे सेवाकार्य सुरू आहे. समाजातील अनेक दानशूर व्यक्तींच्या सहकार्यामुळे मोठ्या प्रमाणात शिबिराच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत रुग्णसेवा घडत आहे. पटवा व शेट्टी परिवार सामाजिक कार्यात अग्रेसर असून आनंद ऋषीजी हॉस्पिटलच्या कार्याला जोडला गेलाय. सामाजिक कार्यकर्ते विपुल शेटिया व उद्योजक अमोल पटवा यांच्या सहकार्यानं प्रशासकीय कामासाठी अनेक वेळा मदत मिळत असते. तसेच भगवान महावीर युनिव्हर्सिटी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी अमोल पटवा यांचं महत्त्वाचं योगदान लाभतंय. या जनरल शस्त्रक्रिया शिबिरात 111 रुग्णांनी लाभ घेतला. सेवा देतातच, पण आम्हाला इतकं सहकार्य करतात की कुठेही अडचण येऊ देत नाही. अव्याहतपणे त्यांच्या बरोबर आहेत, त्यांच्या पाठीशी आहेत आणि कुठेही सहकारी काम असेल, कुठं परवानगीचं काम असेल आणि ज्या गोष्टी ज्या आहेत त्या घरच्यापेक्षाही जास्त आपुलकीने हे दोघंही आम्हाला मदत करत असतात, सहकार्य करत असतात आणि या वाटचालीमध्ये त्यांचा महत्त्वाचा रोल आहे. विशेषतः जे भगवान महावीर युनिव्हर्सिटीचं जे कामकाज चालणार आहे, चालतं आहे, त्यासाठी श्री अमोलजी पटवा यांनी खूप मोठं
सहकार्य त्याच्यात दिलेलं आहे आणि त्याचा अनुभव पण चांगला आहे. त्यांनी पूर्वी कडा येथे ते अमोदकचे जी जैन विद्यालय जे होतं तिथे खूप मनलावून काम केलेलं आहे आणि त्याच अनुभव ते इथे आपल्याला देत आहे. ही दोन्ही कुटुंबाचं जे आहे ते मनापासून त्यांचं स्वागत करतो आणि असं सहकार्य आपण नेहमी राहू अशी मी प्रभू चरणीची प्रार्थना करतो. धन्यवाद. यावेळी डॉक्टर आशिष भंडारी यांनी सूत्रसंचालन केलं तर प्रकाश चलानी यांनी उपस्थितांचे आभार मानले. या शिबिराची जी शृंखला आहे या शृंखलेमध्ये आज जनरल शस्त्रक्रिया विभागाचे शिबिर आहे आणि या शिबिराचे तज्ज्ञ डॉक्टर्स आहेत. डॉक्टर महेश डुगे, डॉक्टर प्रवीण मनोज, परिवारामध्ये अत्यंत आभार मानतो. श्री गणपती शेट्टी आणि शेट्टी आहे तो प्राची पटवा, शौर्य पटवा, श्रुती पटवा व डॉक्टर महेश डुगे, डॉक्टर भास्कर जाधव, डॉक्टर विवेक डॉक्टर, डॉक्टर प्रवीण मनोज या सर्वांचा मी जैन सोशल पेठेच्या आनंद अत्यंत आभार मानतो. सर्व रुग्णांचे मी आभार मानतो. जय महाराज. प्रतिनिधी विक्रम लोखंडे, अहिल्यानगर.